मित्रांनो, भारताला थोर संतांचा वारसा लाभला आहे. माणूस थोर होतो तो त्याच्या विचारातून. ही म्हण त्यांच्यासाठी उपयुक्त ठरते, कारण त्यांनी मानव जातीला दिलेले विचार आजही तितकेच उपयुक्त, उचित व कल्याणकारी आहेत. आणि म्हणूनच संतांचे विचार या सेगमेंटमधून आपण आपल्या संतांनी दिलेले महान विचार व त्यांचा अर्थ जाणून घेणार आहोत. तर आज आपण संतांचे विचार या सेगमेंटमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांचा एक सुविचार व त्याच्या मागील अर्थ जाणून घेणार आहोत. मी स्त्री व्हावं की पुरुष, काळा की गोरा, माझ्या शरीराची ठेवण, सर्व अवयव ठीकठाक असणं हे देखील माझ्या हाती नव्हतं. मात्र जे काही मिळालंय त्याची निगा राखणे, योग्य ती काळजी घेणे हे माझ्या हाती आहे. अर्थ मराठी. अनेकदा आपण जे आपल्या हातात आहे, अर्थात जी कामं आपण करू शकतो याकडे दुर्लक्ष करून ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत याविषयी चिंता करत बसतो व दुःखाला आमंत्रित करतो. शरीराविषयी देखील असंच आहे. अनेक लोकांना स्वतःच्या शरीराविषयक तक्रारी असतात, जसं की शरीराचा रंग, केस, उंची, ठेवण इत्यादी. पण हे करताना आपण एक गोष्ट विसरतो, ते म्हणजे आपलं शरीर हे एक सुपर कम्प्युटर आहे. जोपर्यंत ते नियमित चालतं तोपर्यंत आपण त्याकडे लक्ष देत नाही, परंतु त्यात बिघाड झाला तर मात्र शरीराशिवाय दुसरं काहीच सुचत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपलं शरीर हे साक्षात भगवान नारायणाचं रूप आहे. म्हणूनच त्याविषयी तक्रार न करता त्याची योग्य काळजी घेणं व त्याला तंदुरुस्त ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. शरीराला तंदुरुस्त ठेवण्याकरिता योग्य अन्न घेणं, वेळेत झोपणं, वेळेत उठणं, नियमित व्यायाम व प्राणायाम करणं गरजेचं आहे. त्याबरोबरच शरीराला व्यसन, आळस आणि नकारात्मक विचारांपासून दूर ठेवणं ही गरजेचं आहे. अर्थ हिंदी. कई बार हम जो हमारे हाथ में है, अर्थात जो हम कर सकते हैं, उसे नज़रअंदाज कर देते हैं और जो हमारे हाथ में नहीं है उसकी चिंता करते हुए दुख को आमंत्रित करते हैं. शरीर के साथ भी ऐसा ही है. कई लोगों को खुद के शरीर को लेकर शिकायतें होती है, जैसे कि शरीर का रंग, बाल, ऊंचाई, देह आकार आदि के विषयक. लेकिन ऐसा करते समय हम एक बात भूल जाते हैं कि हमारा शरीर एक सुपर कंप्यूटर है. जब तक वह नियमित रूप से चलता है तब तक हम उस पर ध्यान नहीं देते, लेकिन अगर इसमें कुछ बिगाड़ आ जाए तो शरीर के अलावा हमें और कुछ नहीं सूझता. एक बात याद रखें कि हमारा शरीर वास्तव में भगवान नारायण का रूप है, इसलिए उसके बारे में शिकायत किए बिना उसकी उचित देखभाल करना और उसे तंदुरुस्त रखना हमारा कर्तव्य है. शरीर को तंदुरुस्त रखने के लिए हमें सही भोजन करना, समय पर सोना, समय पर जागना, नियमित व्यायाम और प्राणायाम करना जरूरी है. उसके साथ ही शरीर को व्यसन, आलस्य और नकारात्मक विचारों से दूर रखना भी जरूरी है. अर्थ इंग्लिश. Many times we ignore what is in our hands, that is what work we can do, and start worrying about things that are not in our hands and invite unhappiness. It is the same with the body. Many people have complaints about their body, such as body color, hair, height, body shape, etc. But while doing this, we forget one thing, that our body is a supercomputer. As long as it runs regularly, we do not pay attention to it. But if something goes wrong in it, then apart from the body, nothing else matters to us. Remember one thing, that our body is actually the form of Lord Narayana. Hence, it is our duty to take proper care of it and keep it healthy without complaining about it. To keep body healthy, it is necessary to eat right food, sleep on time, wake up on time, do regular exercise and pranayama. Along with this, we should also keep the body away from addictions, laziness and negative thoughts. राम कृष्ण हरी.